सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत। मॅच आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांचा जो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। यानंतर होणारी मॅच देवरुंगपाडा विपक्ष इत्ताडे दोन्ही टीमच्या कॅप्टनने देखील खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय। विनंती असेल पंचाच्या भूमिकेमध्ये आपण मुरेश्वर सुतार सरांना पाहतोय, त्यांच्यासोबत सचिन सर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये। मनोज खाटाळ जो मात्र आपल्याला पहिल्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला विशाल आणि तेजस ही जोडी खेळपट्टीवरती तयार आहे। मुठवळ संघाच्या बाजूने पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, दोन्ही संघांना आपण देणार आहोत। खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। विशिंग ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले। गोलंदाज तयार, स्ट्रायकर एंड वरती विशाल, नॉन स्ट्रायकर एंड वरती तेजस। 30 यार्ड सर्कल बाहेर आपल्याला 2 खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील। यावेळेस पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न पुल करण्यात येतोय, बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट ब्रँडेड चौकार। चौकार पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती। धावसंख्या धावफलकावरती आकार घेत असताना 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मनोजच्या माध्यमातून पहिला चेंडू थोडासा आपटलेला होता, चांगला असा फटका आपल्याला पाहायला मिळाला। जो मात्र विशालच्या माध्यमातून त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे। यावेळेस वेगवान चेंडू होता, आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती। पंचांचे दोन्ही हात समांतरी धाव असेल अवांतर। अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती। 5 रन ऑन दी स्कोर कार्ड। षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये असं मात्र पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, खुलवा टप्प्याचा होता। अलॉंग द वे चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6 या आकड्यावरती आली आहे। 6 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक मार्गस्थ 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मिड विकेट आणि लॉंग ऑनला आपल्याला फिल्डर पाहायला मिळत आहेत। इथे देखील पायाचा वेग घेणारा चेंडू होता, बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय। मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय। सातत्याने जर पाहिलं तर चेंडूचे मात्र स्टंप लाईनला हिट होत असताना आपण पाहतोय। एक धावची मात्र एकवटली जातीये। 7 धावा धावफलकावरती आहेत। 7 रन ऑन दी स्कोर कार्ड। यावेळेस फुल टॉस चेंडू आहे, 9+6 एकंदरीत 7 धावा धावफलकावरती ऍड होणार आहेत। 9+6 एकंदरीत 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील। नऊ प्लस 6 एकंदरीत 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 पाहायला मिळेल।
पहिल्या षटकामध्ये मनोजचं खरपूस समाचार जो मात्र घेतलं जात आहे. अप्रतिम बॅटिंग जी मात्र विशाल आणि तेजस यांच्या माध्यमातून केली जाते सध्याच्या स्थितीला. पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज तयार पुन्हा एकदा. त्यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक तेच सांगतायत की अगदी याच टप्प्यावरती चेंडू टाकणं गरजेचं होतं. मागचे चेंडू देखील याच टप्प्यावरती टाकले असते तर खरपूस समाचार जे मात्र फलंदाजांनी घेतला आहे तो घेतला नसता त्याने. डॉट बॉलची समाप्ती होईल. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज बाद होईल. पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या मुठवळ या संघाला. बिग फिश डाऊन. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. नवीन फलंदाज लल्लेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिला षटक मार्गस्थ आहे आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय सुरुवात जी मात्र सुरेख झाली होती मुठवळ संघाची, परंतु त्यानंतर एक डॉट बॉल आला. एक विकेटचं पतन देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू बॉडीला ब्रश होतोय आणि त्याला अनुषंगून डॉट बॉलची समाप्ती होईल. अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. 14 धावा धावफलकावरती. 14 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. मनोजच्या माध्यमातून चांगलं असं कमबॅक पाहायला मिळते, कारण पहिल्या 3 चेंडूंवरती 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅकची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये 3 बॅक टू बॅक जर पाहिले तर डॉट बॉल आले, त्यात एक विकेट देखील प्राप्त झालं होतं. कमबॅक जो मात्र झालेला आहे पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय, जो मात्र यवई या संघाचं बॉलिंग मार्क वरती संजय येत आहे. दुसऱ्या षटकामध्ये सलामीला आलेली जोडी विशाल तेजस पैकी विशालला परतीचा प्रवास करावा लागतोय. ललेश जो मात्र एक चेंडू फेस करत असताना डॉट बॉल जो मात्र तो खेळलाय. चला स्पीडअप करायचंय. विनंती असेल यवई टीमला आपण स्पीडअप करायचे, जास्त अवधी घेऊ नका. बॉलिंग मार्क वरती संजय पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये आलेत. त्यावेळेस व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. व्हाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. साऊंड पुसली 15 या आकड्यावरती. संजय यांचा विचार केला तर अँगल सोबत चेंडू बाहेर निघायचं काम सातत्याने करत असतो ज्यावेळेस रायटी फलंदाज असतो. क्रॉस आर्म जो मात्र बॉलिंग ऍक्शन आहे. यावेळेस फटका अप्रतिम आहे. खुलवट टप्प्याचा चेंडू होता. डाऊन दी बॉल आलेत मनोज आणि त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. समाप्त होईल. फलंदाजाचं खेळ. विकेटचं पतन. झटका लागतोय दुसरा मुठवळ या संघाला. बिग फिश डाऊन. नवीन फलंदाज संजय पाहायला मिळेल. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर विकेटचं पतन होतोय. खुलवट टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डीप मध्ये जर आपण पाहिलं तर मनोज होते, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग सुरेख झाली आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय विकेटचं पतन झालंय.
इथे एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचली आहे 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय संजय यांच्या माध्यमातून सुरेख अशी गोलंदाजी केली जातीये. मागच्या मॅच मध्ये संजय यांनी मनकड विकेट एक घेतला होता. अगदी यावेळेस देखील तेच कदाचित ट्राय करायचं होतं. रिव्हर्स अटेम्प्ट होता. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला होता अपील मध्ये. विश्वास जो मात्र खूप जास्त प्रमाणामध्ये कमी पाहायला मिळाला. उत्साह जो मात्र जास्त होता. एक धाव जी मात्र कंप्लीट होतीये. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेस बॅटची कडा लागतीये. बॅटची कडा लागल्यावरती चेंडू बॉडीला ब्रश होतोय. तोपर्यंत एकच धाव जी मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. सातत्याने सिंगल डबलचा खेळ जो मात्र खेळला जातोय परंतु मोठे फटके काही येत नाहीयेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी कमबॅक षटक आपण पाहतोय संजय यांच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला. डाऊन दी बॉल, फिल्डर आले, कॅच देखील सुटली आहे. बघता बघता एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन धावबादच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. ललेश आपल्याला पाहायला मिळेल. क्विक रिफ्लेक्सेस होते ललेशचे, तरी देखील त्याला तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. 19 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ अजून या षटकामधील शिल्लक आहे. विनंती आहे यवई टीमला, आपण खूप जास्त अवधी सातत्याने घेत आहात. सध्याच्या स्थितीला नाही परंतु तुमच्या माध्यमातून खूप जास्त अवधी पूर्ण आतापर्यंत 2 ओव्हर साठी घेतला जातोय. सध्याच्या स्थितीला नाही परंतु 2 षटकांसाठी खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून आतापर्यंत घेतला गेलाय. मला सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नवीन फलंदाज सुधीर पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावरती येतोय. इथे फटका अप्रतिम. डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना द फिल्डर हेड हा येतोय खणखणीत षटकार. षटकाराच्या मदतीने 2 षटकांची समाप्ती. 25 धावा धावफलकावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. दोन षटकांची समाप्ती. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, या षटकामध्ये 11 धावा. एकंदरीत 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम अशी बॅटिंग तेजसच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता सुधीरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक बाहुबली हिट जो मात्र आपण पाहिला. षटकार. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्या. टीमची टोटल 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकासाठी रोशन येतोय.
रोशन तिसऱ्या षटकासाठी आलाय. व्यक्ती कोट्यातील पहिले सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकामध्ये रोशन आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम असा फटका सुधीरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस वाईट बॉल असेल. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. दिशाहीन मारा जो मात्र पहिले चेंडूवरती होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि स्कोर कार्ड मूव्स ऑन 26 वरती धावफलक. यावेळेस देखील पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू दिशाहीन गोलंदाजी होतीये. बॅक टू बॅक 2 वाईड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावा धावफलकावरती. पूर्ण प्रकारे मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला मुठवा संघ हा वर्चस्व गाजवतोय. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध याची मात्र आपण पाहतोय. इथे पुल केलाय. बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. बॉल निघून चाललाय सीमा पार. मिड विकेटला क्लिअर करत एका टप्प्यावरती आलाय हा खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन दी स्कोर कार्ड आफ्टर 3 विकेट्स. धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू म्हणजे ब्रेड अँड बटरची संधी. संधीचं सोनं काही करता आलं नाहीये. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. कुछ नाही से कुछ तो से अगदी त्याप्रमाणे मोठ्या फटक्याच्या बदली सिंगल डबल काढला असं धावसंख्या वाढत राहिली असती तर कुठेतरी फ्रंट फूट वरती येत राहिला असता मुठवं संघ आणि त्यांच्या माध्यमातून धावा याच्या मात्र सुरू राहिले असते. इथे डॉट बॉल येतोय. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये होते. शॉट मध्ये त्यांच्या माध्यमातून फंबल पाहायला मिळालं. पॉइंटचा फिल्डर बॅकिंगला गेला. त्याच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 33 धावा धावफलकावरती. या षटकाच्या आतापर्यंत 3 चेंडू कंप्लीट होत आहेत. एक चौकार आला, एक डॉट बॉल आला, एक दुहेरी धाव ची मात्र पाहायला मिळतीये. अजूनही या षटकामधील 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. गोलंदाज सय्यार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पुल केलंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल आलेत मनोज. झालीये त्यांच्या माध्यमातून चुकी. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र होणार होता परंतु 2च धावेंवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती मनोज खाटाळ जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे डीप मध्ये काऊ कॉर्नर मध्ये होते. त्यांच्या माध्यमातून जजमेंट थोडीशी खराब पाहायला मिळाली. सेफ हँड्स आहेत कारण पहिली कॅच त्यांनी पकडली होती परंतु यावेळेस त्यांच्या माध्यमातून कॅच जी मात्र सुटली आहे आणि त्याला अनुषंगून 2 धावा ज्या मात्र एकवटल्या जात आहेत. 35 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंसाठी या षटकामधील शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्लोवर 1 चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामधील. 35 धावा धावफलकावरती. सध्याच्या स्थितीला संजय ज्याच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला सुधीर आहे ज्याच्या माध्यमातून देखील पहिल्या चेंडूवरती षटकार लागलेला होता. तो नॉन स्ट्रायकर एंड वरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आले. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होईल बाद. झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. चौथा मुठवा या संघाला.
तर 3 षटकांची समाप्ती 35 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये आलाय. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर येण्यावरती सुधीर असेल, ज्याच्या माध्यमातून एक चेंडू फेस झालाय आणि त्यावरती षटकार लागलाय. यानंतर होणारी मॅच एका बाजूला देवरुंगपाडा, दुसऱ्या बाजूला इताडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. प्रतीकचा हा चेंडू खूप वेगवान होता. क्विकवनचा वापर करण्यात आला होता. अगदी ऍक्शन आपण पाहिली तर क्लीन ऍक्शन पाहायला मिळते, कुठेही चक नाहीये आणि त्याला अनुषंगाने आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ 35 धावा धावफलकावरती. त्यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ह्या चेंडूवरती देखील करण्यात आला होता, परंतु चेंडू पडला, थोडासा डायव्हर्ट झाला, बॅटची कडा लागली आणि चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. अप्रतिम अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला होतीये. गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, तिथून मात्र वाटलं होतं धावसंख्या खूप उच्चांक येऊ शकते, परंतु तिथून कमबॅक थोड्याशा प्रमाणामध्ये झालाय. इथे चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन, कुमारला परतायला लागते माघारी. झटका लागतोय 5वा मुठवळ या संघाला. छत्तीस या आकड्यावरती 5वा झटका बसतोय. नवीन फलंदाज देवीन येतोय 7व्या क्रमांकावरती. सुधीर आणि देवेन ही जोडी सध्याच्या स्थितीला मुठवा संघाच्या बाजूने खेपट्टीवरती आहे. तीन चेंडूचा खेळ कंप्लीट होतो. या षटकामधील एक डॉट बॉल, एक विकेट आणि एक सिंगल. एकंदरीत खूप सुरेख अशी गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. मिसटाइम स्ट्रोक ऑन साइडला, चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. मनोज आले होते, परंतु वेगाने आले होते आणि त्याला अनुषंगून जर पाहिलं तर चेंडूला गॅदर करता आला नाही. पॅकिंग चांगली झाली आहे. तोपर्यंत 2 धावा एक्झिक्यूट करण्यात येत आहेत. 2 धावेच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हर्षची उपस्थिती पाहायला मिळतीये. हसरा चेहरा जो घाव करे नेहमी घेरा, अशी ओळख आहे हर्षची. कालच्या दिवसामध्ये त्याचा संघ अर्थात NK स्पोर्ट्स खांडवा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. इथे मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर आले, कॅच ची मात्र सुटली आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात. जजमेंट थोडस खराब आपल्याला जितेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. थोडेसे पुढे निघून गेले आणि चेंडू जो मात्र पाठी राहिला आणि त्याला अनुषंगून कॅच झाली ड्रॉप आणि तोपर्यंत 2 धावा एक्झिक्यूट केल्या. 40 धावा धावफलकावरती. 40 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बी मध्ये ड्राइव्ह झालाय चेंडू. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता फलंदाज बाद होतोय आणि अशा रीतीने पहिल्या इनिंगचा वाजवी समाप्त होईल. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 42 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय मुठवत संघाच्या माध्यमातून. आई गावदेवी क्रिकेट संघ यवई या संघासमोर.
आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. देवरुंगपाडा विपक्ष इथाडे अशी पुढील मॅच आपल्या सर्व क्रीडा रसिक राजाच्या भेटीला आली आहे. दोन्ही संघांच्या कर्णधाराला रिक्वेस्ट असेल की यस आपण उपस्थित राहायचं टॉस साठी. प्रतीक शेठ जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. जीवन दादा यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. विनंती असेल जीवन दादांना आपण उपस्थित राहायचंय. जीवनदादा डाकी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. एकीकडे इताडे दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच देवरुंगपाडा. टॉस जिंकला इताडे संघाने, डिसिजन फिल्डिंगचा असेल. 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्यायची. खेळाच्या दृष्टिकोनातून आपण रेडी राहायचंय. जाऊया तुर्तास मॅचच्या दिशेला जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना बनल्या गेल्यात मुठवळ संघाच्या माध्यमातून 41 तर 42 धाब्यांचं लक्ष मैदानावरती आई गावदेवी क्रिकेट संघ येवई या संघासमोर ठेवण्यामध्ये यश मिळालंय. पाहूया काय घडेल काय बिघडेल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. विनंती असेल ती म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ येवई आपण सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती लवकरात लवकर पाठवा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. आणि पंचांना पाणी नेऊन द्यायचे ही विनंती असेल. नानकरचा प्रत्येक चिमुकला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅनला मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत जिथे आपल्याला पाहायला मिळतील 42 धाब्यांची गरज आहे. 42चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. आमच्या सोबत धीरज भोईर जे पाहायला मिळतील आम्हाला आमच्या टेक्निकल रूम मध्ये, आणि आदित्य देखील आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. फार चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही पाहू शकतो. येवई संघाला 24 बॉल मध्ये 42 धाब्यांची गरज आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. मैदानावरती जर पाहायला गेलं तर 42 धाब्यांची गरज जरूर आहे. मात्र येवई संघ एक नामवंत संघ आहे. त्या संघामध्ये खऱ्या अर्थानं मनोज सारखा एक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज घाटाळ विथ द बॅट विथ द बॉल फार चांगली कामगिरी करतो असा मनोज आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मैदानावरती जर पाहायला गेलं तर मनोज आणि समीर सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर कुमार आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो म्हणजेच येवई, दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय जो म्हणजेच मुठवळ. पहिला बॉल नो पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट, एकूण 3 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3 या आकड्यावरती. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जी मात्र पहिलाच बॉल जो मात्र नो बॉल पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल कुमारच्या माध्यमातून आता फेकला जाईल, जिथे आपल्याला मनोज पाहायला मिळतात. मनोज घाटाळ वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर. ज्यावेळेस या बेल्टचा विचार केला जातो, एक नामवंत खेळाडू आहे. बॅटिंग आणि बॉलिंग एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. कॉन्ट्रीब्यूट नेहमी आपल्या संघाला करतो. यावेळेस देखील चांगल्या प्रकारचा बॉल पाहायला मिळाला मनोजसाठी. एक धाव कंप्लीट होईल. एका नवीन धावफलक पुढे सरकेल. फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटचा बॉल वरती
फ्रेटिंग करायचा प्रयत्न जरूर केला, रेंज हिटिंग करायचा प्रयत्न केला होता, मात्र डॉट बॉल सिंगल आली, ती देखील लेग बायशी. डॉट बॉल पेक्षा एक धाव कधी श्रेष्ठ असते. तिथे एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्लस पुन्हा एकदा व्हाईट बॉल 61 धाव धावफलकावर 8. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड, 5 धावा धावफलकावरती जरूर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील गोलंदाज कुमार. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी कुमारच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. वारंवार दिशाहीन करणारी गोलंदाजी. व्हाईट बॉल वन्स अगेन. मोरेश्वर सुतार सर आमच्याकडे वळतायत, आम्हाला कळवतायत. मोरेश्वर सुतार सरांचा जर विचार केला तर ग्रँड मास्टर आहेत. वेस्टर्नच्या मागून जबरदस्त पंचांची भूमिका सातत्याने आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमचे कॅप्टन आहेत, फार चांगली कामगिरी जे मात्र करतात, आणि टीचर देखील आहेत, स्कूल टीचर. नवीन मुलांना देखील ते घडवतात. आणि विकेटचं पतन झालंय मैदानावरती. खोलवर डप्प्याचा बॉल होता, हँडल करायचा प्रयत्न, खोदून काढायचा प्रयत्न करण्याचा मी म्हणेल मानस धाडस होता, मात्र त्यावरती अपयश मिळालं आणि विकेटचं पतन. टीम एबई संघाने 6 आकड्यावरती पहिला मोठा धक्का बसतोय. 2 चेंडूचा खेळ फक्त झालेला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला, चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 3 झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 41 is the score and 42 is the target. 41 धावा धावफलकावरती जरूर आहेत. 42 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. स्टेप आउट झालेत मनोज घाटाळ. लॉंगॉनच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आला. एक धाव कंप्लीट झाली. डीप मध्ये लॉंगॉन आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चेंडूचा विचार केला तर चेंडू 4 झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर पहिली मैदानावरती पॉवर प्लेची सुरू आहे. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील लॉंगॉन. डीप मध्ये मिड विकेट. वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये काउस कॉर्नर मध्ये थोडेसे शिफ्ट झालेत. वायडिश मिड ऑफ, एक मिड ऑन मध्ये वायडिश क्षेत्रामध्ये एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग मध्ये देखील फील्डची विवर रचना पाहायला मिळते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती जरूर आहेत. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधील. मनोज घाटाळ मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये नक्की असतील. तो मोठा फटका शेवटच्या बॉल वरती येईल का हे पाहूया. या षटकामध्ये जवळपास 9 धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केलेल्या आहेत, ज्यामध्ये 61 धावा भरपूर आहेत. 8 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत गोलंदाज मार्फत, आणि त्यामध्ये पहिला बॉल जो नो आला, नो बॉल वरती 2 धावा एक्स्ट्रा मिळाल्या. एकूण 3 धावा त्या एक्स्ट्रा मिळाल्या. त्यानंतर व्हाईट बॉल देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. पंचांकडे लाऊड अपील केली होती, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ओव्हर नंबर पहिला मैदानावरती समाप्त. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये एवढी संघाची धावसंख्या असेल 9. डीजे
वाजविके समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 9 पाहायला मिळेल. एक मोठा हादरा बसलाय टीम आई गावदेवी क्रिकेट संघ येवई संघाला. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये सुधीर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज प्रतीक, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मनोज खटाळ. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जरूर आहे आणि या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी बॅटर्सच्या माध्यमातून केली जाईल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. सुधीरच्या खांद्यावरती जबाबदारी जरूर आहे. 42चं टार्गेट आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील जर पाहायला गेलं तर 3 षटकांमध्ये 33 धाव्यांची गरज आहे. स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता. फनसांकडे लाऊट अपील केली जाते. मात्र डॉट बॉल ची होत असताना पुन्हा एकदा समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. पहिलाच बॉल जो डॉट पाहायला मिळाला सुधीरच्या माध्यमातून. फार चांगलं कमबॅक मी म्हणेल. पहिल्या ओव्हरमध्ये कुमारने देखील फार चांगलं कमबॅक केलं. बॅटची अपर एज फाईन लेग मध्ये फिल्डर होते. रनआउटची संधी. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो कडक होता. तरी देखील क्विक थ्रो असून पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड केली आहे फलंदाज मनोज खटाळने आणि एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या डबल डिजिट डबल फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल 10 अशी धावसंख्या पाहायला मिळते. मनोज वरती फार जबाबदारी आहे. दुसरीकडे सुधीर आपल्याला पाहायला मिळेल. ज्या सुधीरने इम्प्रेसिव्ह कामगिरी पहिल्या मॅच मध्ये देखील केली. असं सुधीर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता पॉइंटच्या दिशेला. पॉइंट मध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील सहजरीतीने होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकेल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. खोलवा टप्प्याचा बॉल जरूर पाहायला मिळाला. त्यावेळेस फॉलो थ्रो मध्ये थोडीशी खराब फिल्डिंग. एक धाव जी मात्र कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. 4 चेंडूंचा खेळ झालाय जरूर. यावेळेस स्टेप आउट होऊन कट करायचा प्रयत्न होता. मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फार चांगल्या प्रकारे मी म्हणेल आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज सुधीरची. 5 चेंडू जे मात्र हाताळले गेलेत. 4 धावा खर्च केल्या. 2 डॉट बॉल, 2 सिंगल, 1 डबलच्या मदतीने. असं या ओव्हरचा अनालिसिस आहे, स्ट्रक्चर आहे. सातत्याने आपण पाहू शकतो सुधीर ओळखला जातो ते सराट गोलंदाजीसाठी, त्यासमवेत व्हेरिएशनसाठी. अगदी त्याचं काहीसं भरणं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 42चं टार्गेट आहे. 42 धावेंचं लक्ष्य. आतापर्यंत झाले 13. म्हणजे अजून देखील 29 धावेंची गरज आहे. उर्वरित चेंडू असतील 13. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल. पंचांचा निर्णय येतोय. धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर मैदानावरती दुसरं मार्गस्थ आहे. यावेळेस पुन्हा एकदा झालेली मिस्टेक. व्हेरिएशनच्या नादामध्ये कुठेतरी थोडीशी वाढीश लाईन आपल्याला पाहायला मिळते आणि अवंतरची धाव पुन्हा एकदा धावफलकावर आहे. टीमची टोटल धावफलकावरती 15 या आकड्यावर. 15 ऑन द बोर्ड.
15 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं. भरपूर सारा उशीर मॅचेससाठी घेतला गेलाय. नो डाऊट एट ऑल आपल्याला लवकर कंप्लीट करायच्या होत्या मॅचेस. मात्र जवळपास 1 तास होईल आता या मॅचला. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ओव्हर नंबर मैदानावरती दुसरा समाप्त. 2 षटकांचा 5 विकेट समाप्त. धावसंख्या धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 15. संधी असेल डीजे जॉली यांना. दोन ओव्हरचा वाजविके समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 15 पाहायला मिळेल. याच दरम्यान अक्षय शेट कोळी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तसेच नामदेव शेठ जाधव साहेबांची देखील उपस्थिती. काकांचं करूया आपण वेलकम, सहर्ष स्वागत. काका स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये आपलं. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 15 पाहायला मिळेल. विजयाचं अजून देखील समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 27 धावा असं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय घडेल काय बिघडेल. या मॅचचा जर विचार केला तर हे षटक प्रतिबिंब नक्की असेल. पाहूया कशा प्रकारे कामगिरी जी मात्र केली जाईल. मॅच इज ऑन. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये अजय बॉलिंग मार्क वरती रेडी. स्ट्रायकिंग एंड वरती मनोज आहेत. मनोज जर शेवटच्या ओव्हर पर्यंत राहिले तर मात्र ही धावसंख्या चेज होईल. नो डाऊट एट ऑल. चला थोडस स्पीडअप करायचं. भरपूर सारा उशीर घेण्यात आलाय. 1 तास जो मात्र आतापर्यंत घेण्यात आलाय या संपूर्ण मॅचला. त्यामुळे चला थोडस स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं राहील. कोरडप्प्याचा बॉल, चांगला चेंडू. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 15. त्यामुळे नक्कीच अजून देखील 27 धावांची आवश्यकता. चेंडू असतील 11. 11 चेंडू 27 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला जिंकण्यासाठी टीम एवई संघासाठी पुन्हा एकदा खेचून मारायचा प्रयत्न, कसून मारायचा प्रयत्न होता. हार्ड हिटिंग फलंदाजी करायचा प्रयत्न थाडस मानस होता. मात्र डॉट बॉलची पुन्हा एकदा होत असताना समाप्ती. तर या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज अजयने. जर पाहायला गेलं तर 8 चेंडू हाताळले, ज्यामध्ये फक्त 6 धावा बनवल्या गेल्यात मनोज यांच्या माध्यमातून. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. संपूर्णपणाने फलंदाज बीट होत आहेत. घडतंय काय, ज्या खेळाडूवरती जिम्मेदारी होती, ज्या खेळाडूला चांगल्या प्रकारची कामगिरी करणं अपेक्षित होतं संपूर्ण डगआउटच्या माध्यमातून, तो खेळाडू सध्याच्या स्थितीला चांगल्या प्रकारची कामगिरी करत नाहीये. त्याने अजून एक डॉट बॉल फेस केलाय. 3 चेंडू 3ही डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानावरती अजयच्या माध्यमातून या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. यावेळेस कट केल्या फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉइंटला क्लिअर करत डीप पॉइंट, बाउंड्री लाईन पार, 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स, चौकार.
19 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चौथ्या बॉलवरती चौकार आला. मनोजच्या माध्यमातून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा असेल. परफॉर्मन्स असंच गरजेचं आहे. यावेळेस फटका लाजवाबीने हेलिकॉप्टर उडवलाय. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला क्लिअर करत लॉंग ऑफला बीट करत बॉल सीमा पलीकडे ओव्हर द बॉलर हेड मारलेला दमदार चौकार. सोमा डीजे वन्स अगेन अजून एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. मी हेलिकॉप्टर उडवला गेला होता. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते, मिड ऑन मध्ये फिल्डर होते. जर कुठली चूक झाली असती तर फिल्डरने कॅच कंप्लीट केली असती. मात्र अगदी मी म्हणेल प्रॉपर असा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मनोज यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा चौकार त्यांच्या माध्यमातून एक्झिक्यूट हा केला गेलाय. 7 चेंडू 21 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅच संधी. व्हॉट अ कॅच. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर मैदानावरती तिसरा समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 23. विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 19 धाबींची आवश्यकता. यस डीजे. मुठवळ भरपूर सारा उशीर झालेला आहे. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष आई कावदेवी क्रिकेट संघ एवई अशी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्या सर्व क्रीडा रसिक राजाच्या भेटीला आली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना जवळपास 41 धावा कुठल्या गेल्या तर 42 धावांचं लक्ष होतं. लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 षटकांमध्ये 23 बनवल्या गेल्यात. 42 धावांची गरज होती. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. खांद्यावरती जबाबदारी दिली आहे ती म्हणजे संजयच्या. आता पाहूया संजय कशा प्रकारे कामगिरी करतील. हा शेवटचा षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये 19 धावा घडवणं फार गरजेचं राहील. संजय जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोजची विकेट प्राप्त झाली आहे. म्हणजे या मॅच मध्ये विजयाचा आणि पराभवाच्या मध्ये जो अंतर होता तो मनोज आता पवेलियनच्या दिशेला गेलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 6 गेंदों में 19 रनों की आवश्यकता. जीत के लिए यह समीकरण टीम एवई के लिए हमें देखने को मिल रहा है. 6 चेंडू 19 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर संजय. संजयच्या माध्यमातून पहिला बॉल दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळेल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अतिरिक्त. पंच आमच्याकडे वळले आम्हाला कळवलं की व्हाईट बॉल आहे. 61 धाव धावफलकावर आहे. टीमची टोटल 24. 6 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता असेल. प्रतीक आणि संजय ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. संजय विपक्ष संजय असा आपण बॅटल पाहू शकतो रंगलेला शेवटच्या षटकामध्ये. चला थोडंसं स्पीडअप करा ही रिक्वेस्ट आहे. प्रतीक स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला संजय, बॉलिंग मार्क वरती देखील संजय पाहायला मिळतोय. 6 चेंडू विजयासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये 8. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 25 या आकड्यावरती. समीकरण 6 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता. 6 चेंडू 17 धाबा. कुठला संघ हा सामना जिंकेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असं ठरणार आहे. यावेळेस बॅकफुटला आले. पुलचा देखना स्ट्रोक. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, पॉवर पॅक अशी आपण पुलची एक लाजवाब देखना असा स्ट्रोक पाहिला. बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत हा दमदार षटकार.
पुलचा स्ट्रोक खेळता मागचा पाय थोडासा बेंड होणं गरजेचं आहे. त्याच्या जोडीला जर पाहायला गेलं हेड पोझिशन अगदी स्टील आणि पॉवर पॅक पुलचा फटका कसा असतो तर असा असतो. त्यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक मात्र इथे थोडासा आपण पाहू शकतो मिस्टेक झाली होती गोलंदाज मार्फत. थोडीशी मिस्टेक जरूर झाली मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 32. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. 4 चेंडू 10 धावा. प्रतीकने या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा शिरकाव करायचा प्रयत्न केलाय. 4 चेंडू 10 धावा. एक मोठा फटका ही मॅच इथे आपण नक्की पाहू शकतो. जी मात्र कमबॅकच्या दिशेला यावेळेस कुलवा डप्प्याचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पंचांकडे कॉल आणि यस इट्स आउट. विकेटचं होत असताना पतन. झटका बसतोय मोठा बॅटिंग करणारी टीमला. संजय चिकळी समाप्त. संजय बॅक टू दी पवेलियन. समीकरण येऊन ठेपले. उर्वरित चेंडू 3 विजयासाठी 9 धाब्यांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 9 धावा. टीम आई गावदेवी क्रिकेट संघ एवई संघाला विजयासाठी. दुसरीकडे आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. दोन्ही संघ नामांकित संघ आहेत. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना भरपूर सारा उशीर झालेला आहे त्यामुळे रिक्वेस्ट आहे थोडंसं स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं फार महत्वाचं असेल. यावेळेस व्हाईट बॉल पंचाचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. 100ची धाव. धावफलकावर 8. टीमची टोटल 34. 34 धावा. 3 चेंडू 8 धाव्यांची आवश्यकता जरूर आहे. 3 चेंडू 8 धावा असं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती संजय. एक्स्ट्राच्या भरपूर धावा गेल्यात मात्र फटका हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी. कॅच झाली आहे कंप्लीट. मैदानावरती अगदी मोक्याच्या क्षणी आलेला हा विकेट आणि फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. आता 2 चेंडू 8 धावेंची आवश्यकता. चला थोडंसं स्पीडअप करायचं ही रिक्वेस्ट असेल टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला. 2 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. स्पीडअप करणं गरजेचं आहे. स्पीडअप करणं महत्वाचं आहे. 2 चेंडू 8 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडेल का बिघडेल या मॅच मध्ये पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. या मॅच मध्ये हा बॉल फार महत्वाचा आहे. या बॉल वरती डबल येणं फार महत्वाचं आहे. चेजिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे नक्कीच या चेंडूवरती मिनिमम 2 धावा तरी येणं अपेक्षित असेल. तर 2 धावा आल्या तर शेवटच्या बॉल वरती 1 बॉल 6 धावा या समीकरणावरती देखील हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला या नक्कीच गोष्टीवरती अंमल करू शकता तुम्ही. 2 चेंडू 8 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस विकेटच्या दिशेला फटका चांगला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. 2 धावा होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता 1 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता. याच मैदानावरती मागील स्पर्धेमध्ये अंकित दळवेने 1 चेंडू 6 धावा ज्या मात्र कुठल्या होत्या. खांडवळ संघ विरोधामध्ये होता. नानकर संघ बॅटिंग करत होता. 1 चेंडू 6 धाव्यांची गरज असताना लॉंग ऑफच्या डोक्यावरून तो षटकार अंकित दळवीने हिट केला होता. आता 1 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता आहे. दर्शकांना विनंती आहे सामना आवडला असेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. 1 चेंडू आणि 6 धावा. मॅच जबरदस्त आहे नो डाऊट ॲट ऑल.
यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, व्हाईट बॉल. आता समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच एक चेंडू विजयासाठी 5 धावेंची आवश्यकता. मात्र कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे चौकार मारून देखील तुम्ही ही मॅच जिंकू शकणार नाही. तुम्हाला षटकार मारणंच महत्वाचं आहे. अपेक्षित असेल एक चेंडू विजयासाठी 5 धावेंची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा खराब बॉल, व्हाईट बॉल, एक चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. या षटकामध्ये जर पाहायला गेलं, पहिला बॉल वाईड, दुसरा बॉल वाईड, तिसरा बॉल जो मात्र लीगल होता, पहिला बॉल षटकार, त्यानंतर सिंगल, रनआउटची विकेट +1, त्यानंतर वाईड, पुन्हा एकदा विकेट, मग दोन वाईड बॉल आलेत. म्हणजे आतापर्यंत जर पाहायला गेलं या षटकामध्ये 5 वाईड बॉल, जे मात्र फेकण्यामध्ये कुठेतरी थोडीशी घाई करतायत की काय असं वाटतंय. टेक अ टाइम. एक चेंडू 4 धावेंची आवश्यकता, एक चेंडू 6 धावेंची आवश्यकता होती, मात्र आता एक चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज देखील तयार आहेत. रोशन, यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, डीप मध्ये फिल्डर, मॅच झाली फिनिश आणि मॅच जिंकलेली आहे ती म्हणजेच टीम आईगाव देवी क्रिकेट संघ एवई संघाने. हार्दिक अभिनंदन टीम एवई.